नागपुरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या आनंदनगरमध्ये महिलेच्या हत्येची घटना उघडकीस आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि हत्येचा गुन्हा नोंदवला। पोस्टमार्टममध्ये धक्कादायक माहिती मिळाली की महिलेसोबत बलात्कार देखील करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता माहिती मिळाली की रोहित टेकाम हा हत्येच्या दिवशी महिलेला भेटण्यासाठी घरी आला होता। महिला आणि रोहित हे दोघे 1 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते। पोलिसांनी रोहित टेकाम याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता विकृत आरोपी रोहित टेकाम याने सांगितले की मी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली, परंतु महिलेने नकार दिल्यामुळे आरोपी रोहित जबरदस्ती करत असताना महिला आरडाओरडा करत होती। त्यामुळे आरोपीने गळा आवळून महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहावर बलात्कार केला, अशी माहिती त्याने हुडकेश्वर पोलिसांना दिली आहे। हुडकेश्वर पोलिसांनी रोहित टेकाम विरुद्ध हत्येच्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। हत्या आणि हत्येनंतर बलात्काराचा एक विकृत प्रकार पुढे आलेला आहे। नेमकी ती घटना काय होती आणि आरोपीने काय माहिती दिली? एक 6 तारखेला साधारणतः 6:15 वाजताच्या दरम्यान मध्ये आम्हाला पोलीस स्टेशनला एक पोलीस पाटलांचा फोन आलेला होता हुडकेश्वर पूर्व येथील। त्यांनी सांगितलं होतं की एक महिला तिच्या घरामध्ये मृत अवस्थेत दिसत आहे। मग तात्काळ आम्ही घटनास्थळावर गेलो आणि घटनास्थळावर सर्व वरिष्ठ आले आमचे आणि पाहणी केली। त्यावेळेस त्या महिलेच्या कानामधून रक्त निघालेलं दिसत होतं। इतरत्र कुठल्याही खुणा किंवा काही हत्याराने काही वापर केलेला आहे तिचा बळगेल असं वाटत नव्हतं प्राथमिकदृष्ट्या। मग आम्ही तिचं तत्काळ आमची प्रक्रिया करून तिची बॉडी मेडिकल हॉस्पिटल येथे रवाना केलेली होती। दुसऱ्या दिवशी तिचं मेडिकल हॉस्पिटल येथे PM करण्यात आलेलं आहे आणि PM करण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये डॉक्टरांनी आम्हाला तिचा ट्रँग्युलेशन गळा आवळून केलेला आहे आणि सेक्स पण तिच्यासोबत झालेला आहे असा अहवाल दिला। त्या अहवालाच्या आधारे आम्ही स्टार्टिंग पासूनच आमची टीम आणि आम्ही काम करत होतो। हा कोणीतरी केलेला आहे, 5-7 लोकांना आणलेलं होतं, इंट्रोगेशन सुरू होते, सगळ्या गोष्टीच करत होतो। तर त्याच्यामध्ये आम्ही एक आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या आरोपीने हा गुन्हा प्राथमिकदृष्ट्या आमच्याकडे गुन्हा केल्याची माहिती दिलेली आहे। आणि त्याचं म्हणणं असं होतं का मी गळा आवळलेला आहे त्याचा आणि त्याच्यानंतर ते कृत्य केलं आणि ते कृत्य केलं आणि तो तिथून पसार झालेला होता। जी माहिती म्हणजे आरोपीने दिली की मृत्यू झाल्यानंतर ते विकृतीतून त्याने आरोपीने आपल्याला जी माहिती दिली आहे ती मृत्यू झाल्यानंतर तीच दिलेली आहे। प्राथमिकदृष्ट्या आपल्याला मृत्यू झाल्यानंतरच झालं असावं असं वाटते, कारण तिच्यावर ज्या काही खुणा वगैरे आहे किंवा फोर्सफुली आहे असं दिसत नाही ओरली तरी आपला तरी, परंतु PMचा रिपोर्ट आल्यानंतर ह्या गोष्टी क्लिअर होऊ शकते। परंतु आपल्याला आरोपीनं अशी माहिती दिली का तिचा गळा आवळल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर मग त्यांनी हे अनैतिक कृत्य आरोपी परिचित होता का आणि त्यांच्या आधीपासून त्यांचे संपर्क होता का त्यांच्यामध्ये? आरोपी साधारणतः 1.5-2 वर्षापासून यापूर्वी एकत्र काम करत होते, पेंटिंगचे वगैरे रोजंदारीनं काम करत होते। तेव्हा त्याची ओळख होती त्यांच्यासोबत आणि ओळख होती आणि त्या ओळखीचा त्यांनी फायदा घेऊन तिला कधीतरी अधूनमधून तो फोन वगैरे करायचा। कशावरून हत्या करण्यात आलेली आहे काय सांगितलं? आता प्रायमरी स्टेजला तपास आहे, परंतु प्रायमरी स्टेजला आपल्याला जेवढी आता माहिती मिळालेली आहे तेवढ्यावरून माहितीवरून हे सिद्ध होत आहे का यांनी त्यांच्याकडे मागणी केलेली होती आणि तिने नकार दिलेला होता आणि त्याच्यातूनच ही हत्या झाली असावी असा एक प्राथमिक आपल्याला अंदाज आहे आणि आरोपीने सुद्धा अशाच प्रकारची एक माहिती आपल्याला दिलेली आहे। आरोपीने दारू केली होती का, कशा पद्धतीने दारू सेवन होती, काय आलेलं आहे का मेडिकल रिपोर्ट काय आहे? मेडिकल रिपोर्टमध्ये अजून काही आलेलं नाही। PM रिपोर्टमध्ये फक्त आपल्याला प्रायमरी एक प्रोव्हिजनल रिपोर्ट मिळालेला, त्या गोष्टी संदर्भात आपण विचारणा केलेली आहे। आरोपीनं आम्हाला मान्य केलं होतं का मी ते दारू पिलेली होती म्हणून, असं आरोपीनं असं म्हटलेलं होतं त्याने का आम्ही दोघांनी पण पिलेली आहे। पण ते कितपत आहे हे आपल्याला निश्चित नाही सांगता येणार। जेव्हा PM रिपोर्ट येईल PM रिपोर्ट मध्ये मग त्या गोष्टी क्लिअर होईल सगळ्या। म्हणजे साहित्य सापडलं, एक खाली बाटली तिथं मिळालेली होती आम्हाला देशी दारूची। कोर्टाने किती दिवसाचा PCR दिलेला आहे? आरोपीला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आम्हाला दिलेली आहे आणि त्या आरोपीकडे आमचं इंट्रोगेशन सुरू आहे। सर हिंदीमध्ये सांगा की काय घटना घडली, काय प्रकार काय? NTV न्यूज मराठी, नागपूर।